काय ऐकते मी? कौशिकी पोलीस स्टेशनला गेली आहे. इतका वेळ होता ते हातावर हात ठेवून बसली. आता तिथे जाऊन काय करणार आहे? आपण सगळे मिळून प्रयत्न तर करूया ना. कोणी काही करायची गरज नाहीये. युवराज खांडेकर परत आलाय. युवी, जावई बापू, युवराज. युवराज, कसा आहेस तू? ती मारलंय तुला, खूप लागलंय. मग बघितलं काय अवस्था करून ठेवली आहे युवीची या लोकांनी. युवी, तुला नाही सांगू शकत मी किती खुश आहे तुझ्यासाठी. सांगायची काय गरज आहे? बघ तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय ना आनंद. आता आलोय की नाही मी? जावई बापू, हो कसे आहात तुम्ही? एकदम मस्त, एकदम मस्त. खरंच खूप आनंद झाला तुम्हाला बघून. हो दिसतोय ना, तुम्हाला झाला आनंद. इकडे बघा जरा एकदा. हा, झालाय? अरे हेल्पर, खुश नाही झालास काय मला बघून? आनंद नाही झाला? अरे मी बोलतोय ना माझ्याकडे. मी बोलतोय ना माझ्याकडे बघ. नाही असं काय करतोय तू? स्वप्न नाही बघत यायचं बघ. मी खरंच वहिनी हात का पकडताय? चिमटा काढा चांगला, त्याला भानावर येऊ द्या. स्वप्नातून जागावर रे बाबा. मी आलो. हे वहिनी हे काय चेहऱ्यावर? किती प्रश्न पडलेत ते? जा जाऊन आधी तोंड धुवून या. सगळे प्रश्न धुतले गेले पाहिजे ते. जा. अरे वहिनी एकदा बघू तरी जा प्रश्न काय काय. युवराज खांडेकर सुटला कसा काय जेलमधून? मी तर ऑफिसरला सांगितलं होतं की याला सोडायचं नाही म्हणून, तरीही युवराज सुटला. हा, आणि काय लिहिलंय? युवराजची सुटका केली कोणी? काय मिळणार? मिळणार सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आणि सगळ्यांना मिळणार. युवराज खांडेकर इथे कसा आला? कसा? जसा गेलो तसा आलो. खूप दुखतंय का रे? नाही नाही मी ओके आहे. यांना जरा दुखतं वाटतं. मी आलो ते पसलं नाहीये सगळ्यांनाच. कोणाला पटवा न पटो, तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए ऑफिसर जे इस नतीजे पे पहुंची है कि युवराज खांडेकर को बाइज्जत रिहा किया जाता है. बाइज्जत करते का? बाइज्जत. अरे युवराज, म्हणजे तुझी निर्दोष म्हणून झाली. निर्दोष म्हणून सुटका झाली, पण तुम्हाला आनंद नाही झाला? मुलगा घरी आलाय तुमचा, तुम्हाला आनंद वगैरे नाही होत आहे? अरे नाही नाही रे बरं, खरंच खरंच मला तू घरी आलास, मला खरंच खूप आनंद झाला बा. मग जरा दिसू दे ना चेहऱ्यावर. एक्सप्रेसिव्ह राहावं ना माणसाने. ते काय चेहऱ्यावरती येतं ना छोटं हसणं, त्याला काय म्हणतात ते? स्मिता हास्य. निशी, मी जेलमध्ये जाण्याने तुझ्यात जर हा फरक होणार असेल, हे बाबांनो मला जन्मठेप द्या रे, जन्मठेप. यांना पण पटलं, तुम्हाला पटत नाहीये अजून. माझी निर्दोष सुटका झाली ते. नाही मला पटलं. मस्मिता हस्त येऊ द्या आधी. की नाही वाटत आहे बरं तुम्हाला? खरंच बरं वाटतंय मला. पण आला आता मला बरं वाटलं. पण आला की नाही यांच्याकडनं? चला विचारा. युवी, अरे युवराज, काय नाही जेलमध्ये हेच होतं. अरे असाच असायचो मी जेलमध्ये. अशीच चौकशी करायची माझी. आता हे चौकशी करतात ना दयानंद खांडेकर साहेब. चला करा माझी चौकशी करा. काय प्रश्न विचारायचा आहे? की ऑफिसर जे
तुझ्या मागे हात धुवून लागली होती, तिने तुला इतक्या पटकन कसं काय सोडलं? हाच प्रश्न आहे ना तुमचा. विचारा, प्रश्न विचारा. खांडेकर साहेब विचारा ना, प्लीज विचारा ना, चौकशी करा ना खांडेकर साहेब. ते आमच्या मनातले सगळे गैरसमज दूर झालेत आता. झाले? नक्की झाले? बरं झालं, माझे पण झाले. मला तर व्यवस्थित कळलंय कोण आपलं आहे आणि कोण परक आहे. ते सगळं कळलं मला व्यवस्थित. नाही, अरे युवराज, अरे मला खरंच तुझ्याबद्दल काळजी वाटत होती रे. काळजी वाटत होती तर दिसली का नाही? तुमच्या पुरतीच काय ठेवलीस मर्यादित? दिसायला तर पाहिजे ना. तिकडे आलात का? जेलमध्ये आलात तुमची काळजी दाखवण्यासाठी, चौकशी करण्यासाठी आलात का? मी मान्य करते. मान्य करते, तिकडे येऊन त्यांनी तुझी चौकशी नाही केली, पण त्यांना तुझी काळजी वाटत होती. त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते पोलीस स्टेशनला येऊ नाही शकले. युवराज, वकिलांशी कोऑर्डिनेट करणं, त्यांच्याशी 24 तास टचमध्ये राहणं, हे सगळं त्यांनी केलंय तुझ्या काळजीपोटी. आली. एका पॉझिटिव्ह खांडेकरला सपोर्ट करण्यासाठी दुसरी पॉझिटिव्ह खांडेकर आली. युवराज, पॉझिटिव्ह झाले निगेटिव्ह. युवराज, काय कळतंय की नाही तुम्हाला? तिकडे मी ओरडत होतो, पोलीस स्टेशनला सांगत होतो. दयानंद खांडेकर कोण आहेत माहितीये का? कसे आहेत माहितीये का? कौशिकी खांडेकर माझी बहीण कशी आहे माहितीये का? हे मला आज कळलं तुम्ही कसे आहात ते. ऐकून घे माझं. मी तिकडे पोलीस स्टेशन मध्ये हाका मारत होतो, तुझ्या नावाने ओरडत होतो, कौशिकीताई कौशिकीताई. ही इकडे घरी आराम करत होती. बसली असतील ना घरी आराम करत. असं नाहीये. त्या जेजेकडनं शिका. ती जे जे बोलते ते ते करते. तरी तुमचं काय? काय बोलत तर नाही आणि करायचं तर पत्ताच नाही. जाय का काय असं स्लोगन आहे का? काहीतरी करा ना. ते मुलाला जेलमध्ये टाकून होतो मला आनंद. मी दयानंद. काय बोलतोयस? कळतंय का तुला? बोलतोय का ते बरोबर बोलतोय. एमिनंचं काय म्हणणं आहे? आवाज जनतेचा, ओळख महाराष्ट्राची आणि फजिती स्वतःच्या मुलाची. एमिनंवर माझ्या विरोधात बातमी दिली गेली ना, माझ्या विरोधात. काय मला? अरे पण कौशिक, खरं तर तुझी सुटका करायला म्हणून आली होती. काहीतरी चुकतंय तुमचं. 1 मिनिट थांबा. मी तिकडे जेव्हा ती तुझ्या माझी सुटका झाली ना, तेव्हा कौशिकी खांडेकर तिकडे पोहोचली होती. हिने नाही सोडवलं मला. ऑफिसर जेजेने मला आधीच सोडलं होतं. एम आय राईट? मुळात हिला मला सोडवायचं होतं की नाही हाच एक मोठा प्रश्न आहे. सोडवायचं असतं तर चेहरे असे असते तुमचे. हा चेहरा बघा एकदा सगळ्यांनी, प्लीज हा चेहरा बघा ना. ह्याला म्हणतात आनंद. हे 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 बघा, या घरामध्ये सगळ्यात खुललेला कुठला चेहरा असेल ना तर तो हा आहे. तुम्हाला खरं सांगा, मी जेलमधून सुटून आलो याचा तुम्हाला आनंद झालाय ना? खूप आनंद झालाय. मी निशीला सांगत होते तुम्ही निर्दोष सुटून येणार. कळलं. आनंद झालाय महत्वाचं आहे. हा, मग मी हेच म्हणतोय की असा चेहरा आजपासून तुम्ही माझ्या सासूबाई नाही. आई, आजपासून तुम्ही माझ्या आई. तू ममा आहेस पण ही आई. कारण हा आनंद घरातल्या कोणत्याच माणसाच्या चेहऱ्यावर नाहीये.